नमस्कार मित्रांनो, यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। सध्या ती पोलीस कोठडीत असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत। तिच्या अटकेनंतर भारतभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे। परंतु पोलिसांना तिच्याबाबत नेमकं काय खटकलं याविषयी या शॉर्टमधून पाहूया। ज्योती 2023 मध्ये करतारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात गेली होती। त्यानंतर ज्योती पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनाही भेटली। ज्योतीने मरियम शरीफची मुलाखत घेतली होती। एक यूट्यूबर मरियम शरीफ यांच्या इतक्या जवळ कशी पोहोचली असा संशय भारतातील सुरक्षा यंत्रणांना आला। त्यानंतर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी दूतावासातल्या पार्टीला पाहुणी म्हणून गेली होती। पाकिस्तानी अधिकारी दानिश सोबत मैत्रीचे संबंध तिच्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून दिसले। त्यामुळे दानिश सोबत तिचे एवढे जवळचे संबंध कसे असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला। ज्योतीच्या ट्रॅव्हल ब्लॉगनुसार ती 17 एप्रिल 2024 रोजी एका महिन्यासाठी पाकिस्तानला गेली। ती पुढे 15 मे पर्यंत पाकिस्तानात राहिली आणि भारतात परतली। पुढच्या 25 दिवसांनी ती चीनमध्ये गेली। ती चीनमध्येही 1 महिना राहिली। चीन आणि पाकिस्तानमध्ये ती VIP पर्सन म्हणून राहिल्यामुळे तपास यंत्रणांना संशय आला। ज्योती मल्होत्रा नोकरी करत नाही, हिसारमध्ये तिचं छोटं घर आहे, तरीही ती पाकिस्तान, चीन, थायलंड, इंडोनेशिया, भूतान, नेपाळ या देशांमध्ये जाऊन आली। ती विमानात फर्स्ट क्लासमध्ये जायची, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायची। ज्योतीच्या राहण्याचा, प्रवासाचा खर्च नेमका कसा भागायचा असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला। तपास यंत्रणांना या सर्व गोष्टीचा संशय आल्याने ज्योती मल्होत्रा हिला बेड्या ठोकण्यात आल्या। सध्या ती पोलीस कोठडीत आहे। तिची कसून चौकशी केली जात असून भविष्यातही अनेक खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जय हिंद।